जय शिवराय. हिंदू खतरे में है हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू झालेली चळवळ आज कधी बटेंगे तो कटेंगे या ब्रीद वाक्यावर येऊन थांबली हे कळलं नाही. बटेंगे तो कटेंगे. बघा मित्रांनो, मागील 10 वर्षापासून आपल्या देशाचे पंतप्रधान हे हिंदू, गृहमंत्री हिंदू, रक्षामंत्री हिंदू, परराष्ट्रमंत्री हिंदूच. आणि हेच नाही तर आज देशातील बहुतेक राज्याचे मुख्यमंत्री देखील हिंदूच आणि त्याच राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपमुख्यमंत्री देखील हिंदूच. मग हे ब्रीद वाक्य बटेंगे तो कटेंगे कोणासाठी, कशासाठी आणि नेमकं आताच का बरं? आणि हा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणारा मी एक हिंदूच आपल्या देशातील जातीय आणि धर्मीय प्रणालीप्रमाणे सिस्टीमप्रमाणे, ठीक आहे, मी एक हिंदूच. ठीक आहे. बघा मित्रांनो, प्रश्न विचारले पाहिजे, हा आपला अधिकार आहे. आणि हा अधिकार आपल्याला देतो कोण? आपल्या देशातील संविधान. मित्रांनो, प्रश्न विचारा. आणि प्रश्न नेमके विचारायचे कोणाला? सत्ताधारी पक्षाला की विरोधी पक्षाला? है ना? बघा मित्रांनो, याच अनुषंगाने मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर काही महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, फक्त प्रयत्न करतो. काही गोष्टी, जुन्या गोष्टी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. 2014चं इलेक्शन आठवा मित्रांनो. 2014चं इलेक्शन. विरोधी पक्ष त्यावेळेस, जो कोणता विरोधी पक्ष होता, त्यांनी काय स्ट्रॉंग मुद्द्यावर हे इलेक्शन लढलं होतं. स्ट्रॉंग मुद्दे होते, स्ट्रॉंग, आणि खूप अग्रेशनने हे मुद्दे त्यांनी मांडले होते आणि इलेक्शन लढलं होतं आणि जिंकले होते विरोधी पक्ष. मुद्दे बघा कोणते होते. मुद्दे होते महागाई, मुद्दे होते बेरोजगारी, मुद्दे होते शेतकऱ्यांचे प्रश्न, मुद्दे होते डॉलरची किंमत, मुद्दे होते बलात्कारांची संख्या वाढलेली, मुद्दे होते आतंकवाद, मुद्दे होते वाढलेली शहीद जवानांची संख्या, मुद्दे होते GDP, मुद्दे होती टॅक्स सिस्टीम, मुद्दे होते फॉरेन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, असे काही भरपूर सारे मुद्दे घेऊन हे इलेक्शन लढले गेले होते आणि याच मुद्द्यामुळे हे निवडून देखील आले होते. ठीक आहे, पण हे मुद्दे आज आपण सगळे विसरून गेलो आहोत, सगळे. आणि मुद्दे कोणते आले आहे नवीन? जात, धर्म, पंथ, देव, मस्जिद, है ना, हिंदू मुस्लिम, मंदिर, रंग, गाय, शेण, गोबर, गोमूत्र आणि टोप्या, हे मुद्दे आहेत. विसरून गेलाय, म्हणजे विकासाचे मुद्दे विसरून आज फक्त धार्मिक मुद्द्यावर इलेक्शन सुरू आहे ना. बघा मित्रांनो, पोट भरण्यासाठी अन्नाची गरज पडते, है ना. आणि अन्न येईल कुठून? आपल्याला ते विकत घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला हातात लागेल पैसा. आणि पैसा कधी येईल? जेव्हा हातात राहील काम तेव्हाच. बघा, काही 2014चे काही असे काही मुद्दे आहे जे लढले होते इलेक्शन विरोधी पक्ष. बघा मित्रांनो, महागाई एक विषय होता. त्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर यांचे दर 2014 काय होते? पेट्रोल होतं 62-63 प्रति लिटर, डिझेल होतं 50 ते 52 रुपये प्रति लिटर आणि गॅस सिलेंडर होतं 400 रुपये, 450 रुपये. आणि त्याच उलट इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलची किंमत काय होती? त्याची किंमत होती $112 ते $120 प्रति बॅरल 2014 मध्ये. ठीक आहे.
आणि आज 2024मध्ये याच पेट्रोल डिझेलची किंमत, पेट्रोल आहे 100 रुपयाच्या वर प्रति लिटर, डिझेल आहे 90 रुपयाच्या वर प्रति लिटर आणि गॅस सिलेंडर आहे 850 रुपये. आणि याच उलट आज क्रूड ऑइलची किंमत $76 प्रति बॅरल आहे आणि सगळे शांत आहेत. डॉलरची किंमत 2014 मध्ये काय होती? 62-63 आणि खूप महाग होती तेव्हा. तेव्हा म्हणजे $1 किंमत रुपयाच्या तुलनेत 62-63 होती आणि आज 2024 मध्ये त्याच डॉलरची किंमत वाढून झाली आहे 85 रुपये आणि याच्यावर शांत आहे. असे काय मुद्दे होते. ठीक आहे. बेरोजगारीवर आज कोणी बोलत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा विषय, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही. कोणीच नाही. काय हाल आहे शेतकऱ्यांचे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मरून गेला शेतकरी. फर्टिलायझर, बी बियाणे किंवा खत घ्यायला गेलो तर 18% GST आणि निघालेला माल कचऱ्याच्या भावात खपून राहिला आहे. कोणता माल हे नाही सांगणार, सगळ्यांनाच माहिती आहे, है ना. हेच नाही तर स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी झालेत का? त्यांच्यावर होणारे बलात्कार कमी झालेत का? याच्यावर कोणी बोलत नाही. 3-3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार होत आहे. ठीक आहे, 3-3 वर्षाच्या, कोणी नाही बोलत आहे. आतंकवादी हल्ले कमी झालेत का? शहीद होणाऱ्या जवानांची संख्या कमी झालीत का? याच्यावर कोणी बोलत नाही आहे. GDP ग्रोथ 2014च्या पहिले आम्ही GDP ग्रोथ पाहिला आहे 10% पर्यंत आणि आज मोठ्या मुश्किलनं तो GDPचा ग्रोथ 5, 6, 7 पर्यंत पोहोचतो, ज्यावरती चालला नाहीये. इंडियाची टॅक्स सिस्टीमवर कोणी बोलत नाही. ठीक आहे. जेवढी कमाई करणं सुरू आहे लोकांची पूर्ण टॅक्सच्या माध्यमातून घरात चालली आहे, सरकारच्या GSTच्या माध्यमातून चालली आहे. भ्रष्टाचार कमी झाला का? यावर कोणीच बोलत नाही, कोणीच नाही. का बरं असं? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट का बरं येत नाहीये? याच्याचमुळे डॉलरची किंमत रेग्युलर रोज वाढते. असं का बरं? प्रश्न विचारले पाहिजे मित्रांनो. प्रश्न विचारा, खरंच विचारा. बटेंगे तो कटेंगे यावर राहू नका. ठीक आहे. आणि राहिलं बटेंगे आणि कटेंगेचा विषय, याचं एक्झाम्पल महाराष्ट्र खूप म्हणजे परफेक्ट आहे. महाराष्ट्रात एक्झाम्पल आज काय स्थिती आहे महाराष्ट्रात? एका पक्षाचे 2 पक्ष होऊन गेले आहे, म्हणजे बटून गेले आहे, है ना. आणि याच कारणामुळे मागच्या 3 वर्षात किती पक्ष वेगळे झाले किंवा बटले, तुकडे झाले हे नाही सांगणार मी, तुम्हालाच माहिती आहे. आणि मागच्या 3 वर्षात नेमकं 3 वर्षात किती मोठे प्रोजेक्ट, हे 10-10 हजार कोटीचे प्रोजेक्ट, मोठे 10 ते 12 प्रोजेक्ट मित्रांनो आज महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये गेल्यात. बटेंगे तो कटेंगे, चांगलं एक्झाम्पल आहे. आणि याच्यावर कोणी विचारले प्रश्न? सगळे शांत आहेत, सगळे. याचं नुकसान कोणाला होत आहे? महाराष्ट्रातील बेरोजगार पोरांना, जे शिकल्यात, जे वाट पाहत आहेत की मोठ्या कंपन्या येतील आम्हाला रोजगार देतील. पण बिचारे पोरं पण शांत आहेत, कारण त्याच्या दिमागात भूत घुसला आहे ना, देवाचं, धर्माचं, हिंदूचं, मुस्लिमचं, रंगाचं. हिरवा रंग, केशरी रंग, भगवा रंग. ठीक आहे. गाय यांनी पोट भरत नाही, यांनी घर चालत नाही. सुधरून जा. ठीक आहे. आणि हेच नाही तर उदाहरण दिलं मी, सिंपल उदाहरण, की मागच्या मागच्या 4 वर्षापासून किती प्रोजेक्ट बाहेर गेले. आणि कटेंगे तो बटेंगेचं प्रॉपर एक्झाम्पल आहे महाराष्ट्राचं राजकारण, है ना. किती पक्ष तुटलेत. आणि हेच नाही, आणखी खूप एक महत्त्वाचा विषय सांगतो मित्रांनो तुम्हाला. कधीच देव, धर्म, जात, पंथ हे धोक्यात नव्हतेच. ठीक आहे. कधीच नाही. धोक्यात होती यांची दुकानदारी. दुकानदारी कोणाची? काही राजकारणी आहेत, काही असे लोक आहेत की त्यांची कॉपीराईट आहे देवावर, धर्मावर आणि जातीवर. असे काही लोक. फक्त मित्रांनो यांच्याच दुकानदारीला धोका होता, म्हणून यांनीच देव धर्म धोक्यात आहे, जात धोक्यात आहे, हिंदू धोक्यात आहे हा विषय तुमच्यासमोर मांडला. मित्रांनो यांनी काहीच होणार नाहीये. आपली सोसायटीमध्येच वातावरण वाईट होईल, देशातच वातावरण वाईट होईल. अजून झालेलं नाही, पण नाही झालं पाहिजे. ठीक आहे. आणि एक खूप महत्त्वाचा विषय सांगतो.
आता महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागल्यात है ना, विधानसभेच्या निवडणुका लागल्यात. 20 तारखेला वोटिंग आहे. फक्त अशाच उमेदवाराला वोट करा किंवा अशा पक्षाला वोट करा जे फ्री देणार नाही, काहीच नाही, फ्री. आज सगळ्यांचे घोषणापत्र समोर आल्यात, सगळेजण पैसेच वाटून राहिल्यात. कोणी 2100 रुपये, कोणी 3000 रुपये, कोणी 1500 रुपये, कोणी बेरोजगारी भत्ते, पैसे वाटून राहिले. अशांना वोट देऊ नका. वोट कोणाला द्या की तो ठामपणे सांगेल मी फुकट वाटणार नाही, मी फुकट काहीच वाटणार नाही, पण याच उलट तुमच्या हक्काचं, तुमच्या स्वाभिमानाचं मी तुम्हाला द्यायचा 100% प्रयत्न करील. अशा माणसाला निवडून द्या मित्रांनो, अशा माणसाला. फुकट वाटणाऱ्या लोकांना नाही. हे फुकट वाटणारे त्यांच्या स्वतःच्या खिशातून फुकट वाटत नाही आहेत, ठीक आहे. हे आपल्यापासूनच घेत आहेत आणि आपल्याच परत करत आहेत. घेत आहे 10-12 हजार रुपये आणि परत करत आहेत 1500, 2100, 3000. मी कोणा पक्षाचं नाव नाही घेतलं. आणि एक विशेषतः यावर्षी भरपूर सारे नवीन वोटर तयार झाले आहेत. अशा यंग पोरांना सांगतो, यंग पोरांना, तुमच्या भविष्याचा विचार जो करेल अशा माणसाला निवडून द्या. म्हणजे त्यासाठी पक्ष नका पहा की तो BJPचा आहे, राष्ट्रवादीचा आहे, शिवसेनेचा आहे किंवा काँग्रेसचा आहे, आणखी कोणत्या पक्षाचा असेल, ते नका पहा. तुमच्यासाठी कोण लढत आहे, तुमचे प्रश्न कोण मांडत आहे, बेरोजगारांचे प्रश्न कोण मांडत आहे, है ना, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण मांडत आहे, स्त्रियांचे प्रश्न कोण मांडत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण मांडत आहे, शेतकऱ्यांच्या हमी भावासाठी प्रश्न कोण मांडणार आहे. फक्त अशा माणसाला निवडून द्या मित्रांनो. आणि राजकारण हे म्हणजे एन्जॉय करण्यासाठी नका ठेवू, ठीक आहे. याच्याचमुळे भविष्य ठरवलं जाते. आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य हे राजकारणच ठरवते मित्रांनो. आणि संविधानाचा जो हक्क आहे निवडणुकीचा, वोटिंग करण्याचा, वोट करण्याचा, हा 100% करा. वोटिंग करा, चांगल्या माणसाला करा. पक्ष नका पहा, जात नका पहा, धर्म नका पहा. अशा माणसाला निवडून द्या जो तुमचे प्रश्न मांडतील, गोरगरिबांचे प्रश्न मांडतील, ठीक आहे. प्लीज जागृत राहा. सगळ्यांना नम्र विनंती करतो, सगळ्यांना. ज्यांना महाराष्ट्र तोडला, देश तोडायचा प्रयत्न करत असेल अशा लोकांना प्लीज निवडून नका द्या. जागृत राहा, ठीक आहे. बस एवढंच बोलतो मित्रांनो. जय शिवराय.